वाशिम जिल्ह्यातील एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती देणार आहोत। काल 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी कारंजा लाड आणि कामरगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आणि जनजीवन विस्कळीत झाले। या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत। पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट। 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि कामरगाव परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला। अवघ्या 2 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूलोडा, शमलाई यांसारख्या अनेक गावांचा संपर्क तुटला। यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। याच मार्गावरून धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाड्यांनाही अडथळा निर्माण झाला। मैं अब्दुल सुमरान, सामाजिक कार्यकर्ता कामरगांव। हमारे गांव के पास बारिश ज़्यादा होने की वजह से यहाँ पे नदी को पूर जा रहा है और पूर जाने की वजह से यहाँ पे गाड़ियाँ जा रही। इधर भुलोड़ा, वापटी कुट्टी, शिमलई और मोकल कारंजा रास्ता है ये। और इधर कोई ऐसा कोई आफत होने को नहीं होना, इस वजह से हमारे साथ तो पुलिस प्रशासन भी यहाँ पे मौजूद है और गणेश सिंधु साहब ने भी बहुत ज़्यादा कोऑपरेट करे मामले में और यहाँ पे पुलिस प्रशासन को भेज के गाड़ियाँ रुका रहे हैं। कारंजा, कामरगाव, पिंपळगाव या मार्गावर असलेली कापशी नदी दुथडी भरून वाहत होती। या पुरामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचललीत। पीएसआय गणेश शिंदे, धानस ठाणेदार भारस लसंते आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी स्वतः तिथे उभे राहून नागरिकांना योग्य आणि सुरक्षित मार्गाने पुढे जाण्यासाठी मदत केली। आज रोजी कारंजा आणि कामरगावच्या आजूबाजूला भयंकर पाऊस आल्यामुळे या भुलोड़ा रोडवर असलेली नदी आहे त्याला भरपूर पाऊस आलेला आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासन आमचे इनचार्ज गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या रोडवर उभा आहे। आपण मागं बघत आहात की पुलावरून पाणी जात आहे। या रोडावरून भरपूर गावं अडवलेली आहेत, वापटी कुट्टी, भुलोड़ा, शेमलाई। त्याची वाहतूक आम्ही थांबवून कोणीही या गाडीने रस्ता क्रॉस करणार नाही आणि काही होणार नाही याची दक्षता घेत आहे आणि आतापर्यंत एकही अनुचित प्रकार इथे घडलेला नाही आहे। पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठी हानी टळली। अशा प्रकारे निसर्गाच्या या संकटात पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या घटनेचे पुढील अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।